मराठी आणि हिंदी वादात राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी आता उडी घेतली आहे। कुणी मला मारलं तर मी लगेच मराठी बोलू शकणार आहे का असं राज्यपालांनी विचारलंय आणि यावर आता ठाकरे सेना आणि मनसे आक्रमक झाली आहे। मग राज्यपाल काही केंद्र सरकारच्या विरोधात आहे का? राज्यपालांच्या समोर खूप मोठ्या त्या गोष्टी आहेत। एका मंत्र्यांचे डान्स बार आहेत, दुसरे मंत्री बुक्काबाजी करत आहेत, तिसरे मंत्री चड्डी बनियन गँग म्हणून सगळीकडे आपण पाहते कसे बनियन घालून बसले आहेत। तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींवर राज्यपालांनी लक्ष घालून त्यांचा राजीनामा घ्यावा। त्यांच्याबद्दल आदर आम्हाला खूप आहे, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो वाद नाही आहे त्याच्यावर राजकीय वक्तव्य करणं गरजेचं नाही। मला असं वाटतं की त्यांनी मराठीतच बोललं पाहिजे। तेही मराठी बोलतच असतील, काही विषय येत नाही। ते जर मराठी इकडे येऊन बोलत असतील, मला माहिती नाही ते एक्झॅक्टली मराठी बोलतात की नाही, पण जर बोलत असतील तर इतर भाषिकांनी या राज्यात आलेले आहेत, वर्षानुवर्ष राहतात, त्यांनी मराठी का शिकू नये? कुठल्याही कॅडरमधून ते ज्याला येतात, IPS होऊन UPSCला IAS होऊन त्याला येऊन ते मराठी भाषा शिकतातच ना। तर इतर लोकांनी सुद्धा ती शिकली पाहिजे आणि इतरांचा सन्मान करायला गरजेचं आहे। तर राज्यपालांनी नेमकं काय विधान केलं होतं ते देखील पाहूयात। That they don't know Tamil. So the other fellows were trying to beat them. You should speak only in Tamil. If you come and beat me, can I speak in Marathi immediately? Is it possible? Why I am telling this? If we spread this type of hatred, then which investor will come? No investor will come. No industry will come. In the long run, we are doing harm to the Maharashtra.